होईल, 60 मीटर रुंद व 10 लाखांपेक्षाही जास्त वजन असलेली भारी विशाल उल्का प्रति सेकंद 20 किलोमीटर वेगाने येऊन या ठिकाणी आदळली. आदळल्या स्फोट झाला. स्फोट झाल्या या ठिकाणी दगड, माती, लावा जे काही होते सर्व फेकले गेले व हजारो वर्ष या ठिकाणी धूर निर्माण झाला. नंतर या सर्वांची निर्मिती झालेली. आणि उल्का म्हणजे काय? मंगळ आणि पृथ्वीमध्ये जे लघुग्रह असतात ज्याला आपण उल्का म्हणतो, त्याचा पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षण शक्तीद्वारे पृथ्वीकडे खेचला जातो. पृथ्वीमध्ये खेचल्यानंतर त्याचा संपर्क ओझोन वायूशी होतो. ओझोन वायूशी संपर्क झाल्यामुळे त्याचा आगीमध्ये रूपांतर होते. तो आगीमध्ये रूपांतर असे हजारो उल्का दरवर्षी पडतात. जो मोठ्या आकाराचा उल्का असतो तोच असा 2 कोटी टन वजनाचा जो उल्का होता तो या ठिकाणी प्रति सेकंद 20 किलोमीटर वेगाने एक आगीचा गोळा या ठिकाणी आला, स्फोट झाला. स्फोट झाल्यानंतर सर्वांची निर्मिती झाली. आता हे जे पाणी आहे हे पाणी एकदम खारट पाणी आहे. तुम्ही समुद्राचा जर पीएच बघितला तर 7.5 आहे. आपण जे नॉर्मल पाणी पितो त्याचा पीएच 7.5 राहतो. त्याचा 10.5 पीएच. म्हणजे तुम्ही या पाण्यामध्ये काही खास करून वगैरे स्किन डिसीज असते या पाण्यात नाहीशी होतात असं संशोधन जयंत नारळीकर जे पुण्याचे खगोलशास्त्रज्ञ त्यांचं एक मत आहे की या पाण्याने स्किन डिसीज वगैरे जातात. आपण या पाण्यामध्ये सुद्धा पाणी घेतात यांच्या हातात आलं पाणी ते सरोवराचं पाणी आणि साधं पाणी तुम्ही ग्लासातून घ्यायचं थोडंसं दोन्ही पाण्यामध्ये जरा हळद टाका तुम्ही. हा ध्यान धरून बघा सगळं. सरोवरचे पाणी लाल होईल आणि हे पाणी पिवळं होईल. याच्यामध्ये आपल्याकडे लिंबू नाही, त्यात लिंबू टाकलं तो वापस पिवळा होतात कारण अल्कलाइन वॉटर असते. टाक थोडी जास्त चालते पाणी हळद बरोबर सरोवर लाल पाणी घेते सर्वांना पाहून घ्या. सरोवरचं पाणी लाल होईल आणि साधं पाणी पिवळं होईल. हे साधं पाणी, साधं पाणी प्लास्टिकचा ग्लास असला तर चांगलं दिसतं. ते प्लास्टिकचा ग्लास नाही म्हणून लाल झालं का? शरबत आहे घेऊन घेते. लाल पाणी शरबत आहे पाणी हे पिवळं होतं, सरोवरचं पाणी लाल होतं. या ठिकाणचे जे मंदिर आहे मंदिर जे आहे ते सर्व 18 ते 12 शतकामध्ये. लक्ष द्या रे सर, काय सांगायला ते माहिती. हां सांगा सर. मंदिर हां व्यवस्थित आहे का? नंतर बघून तुम्ही पर्याय करून बघू शकता. नंतर बाहेर गेल्यावर प्लास्टिकचे याच्यामध्ये समजा तुम्ही मंदिर जे आहे 14 मंदिर आहे 6 किलोमीटरचा राऊंड आहे आपण. जे तुम्ही जे आले आता 3 किलोमीटर आले गोकुळ टेम्पल पासून इथपर्यंत 3 किलोमीटर येणं आणि 3 किलोमीटर जाणं. 1 ते 1.5 तास यायला 1 ते 1.5 तास जायला. 14 मंदिर आहे, 12 मंदिर शंकराचे आहे, एक रामाचं मंदिर आहे आणि देवीचं मंदिर आहे. हे सर्व या लोकांनी म्हणजे 12 शतकाचे मंदिर बांधलेले. नंतर या ठिकाणी तोडफोड झाली समजा. त्याच्यानंतर अहिल्याबाई होळकर नागपूरचे भोसले घराणे यांनी या मंदिराचा जीर्णोद्धार केलेला आहे. म्हणजे तुम्हाला विटांचे कळस वगैरे जे समजा चुन्याचं बांधकाम वगैरे दिसत ते अहिल्याबाई होळकरच्या काळामध्ये झालेले. तुम्ही धारावरती मंदिर बघितलं तर सर्व मंदिराला विटांचे कळस आहे. कारण पूर्वीच्या काही कळस जोडलेले त्यानंतर याचं जीर्णोद्धार केलेलं आहे. गावामध्ये मंदिर भगवान विष्णूंचा दैत्य सुद्धा ते मंदिर 1805 मध्ये मातीच्या उत्खननामध्ये मिळालेले. म्हणजे गडीमध्ये मिळालं. त्या मंदिरामध्ये 18 इंचाचे 150 ते 200 युनिट आहे. गावाचे मंदिर 50% खजुराव आहे आणि 50% धारावी शिल्प. एक हनुमान मंदिर डबल 8 किलोमीटर 54 फुटाची मूर्ती आहे. त्या मंदिरामध्ये आपण झोपायचं नॉर्थ आणि साऊथ लक्ष टाकू. त्या मंदिरामध्ये गेल्यावर ते बंद पडतं कारण ते पण तुमचीमध्ये चुंबक आणि अग्निच्या प्रकारची मूर्ती असल्यामुळे ते उभ्या ठिकाणी काम करतात. तर तुम्हाला काय विचारायचं?